वा वा, या बात आहे. खरं तर आजच्या भागाची सुरुवात ही अशी रक्त सळसळायला लावणाऱ्या गाण्यानं झालेली आहे, पोवाड्याने झालेली आहे. जोरदार टाळ्या अनिरुद्ध जोशीसाठी झाल्या पाहिजेत. अनिरुद्ध हा सगळ्यांच्या आवडीचा आणि लाडका चेहरा आहे, कारण तो झी मराठीचा चेहरा आहे. सारेगमपच्या 8व्या पर्वाचा महाविजेता त्याच्या गाण्यानं झालेली आहे. पण हे गाणं इथं होण्याचं निमित्त सुद्धा तितकंच भव्य दिव्य आहे, कारण एक खूप भव्य दिव्य सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि तो आहे सुद्धा अशाच एका आभाळा एवढ्या माणसाच्या जीवनावर आधारित. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवनयात्रेवरती हा सिनेमा येतोय आणि सिनेमाचं नाव आहे संघर्ष यात्रा. आणि याच सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमातले हे सगळे तगडे कलाकार आज आमच्या मंचावरती आलेले आहेत. अतिशय मनापासून मी या व्यक्तीचं स्वागत करतो ज्यांच्यामुळे गेले 1.25 वर्ष आमचं घर चाललंय. का तुमच्या लक्षात आलं असेल, कारण सरांचा लय भारी सिनेमा आला होता आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रम करूयात अशी एक संकल्पना आली होती. आणि रितेश सर तुम्ही सगळे आलात आणि त्यावेळेला तुम्ही खूप हसलात, ते फार बरं झालं. ते खूप चॅनलने सिरियसली घेतलं की तुम्हाला चांगली कॉमेडी येते आणि त्यांनी आम्हाला ते करायला दिलं. शरद केळकर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात यांचं. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ओमकार कर्वे यांच्यासाठी. अतिशय मनापासून स्वागत करतो श्रुती मराठेचं. जोरदार टाळ्या दीप्ती भागवत साठी झालं पाहिजेत आणि जोरदार टाळ्या प्रीतम कांगणेसाठी. मला तुम्हालाच विचारायचं की काय आहे ही संघर्ष यात्रा तुमच्या नजरेतून? सगळ्यांनी गोपीनाथजी मुंडेंना, म्हणजे आमच्या वयाच्या लोकांनी किंवा थोडे मोठे असतील किंवा थोडे लहान असतील, त्यांनी नेहमी मंचावर बघितलंय किंवा टी व्हीवरती बघितलंय आणि एक खूप लाडके उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, त्यांचं त्याने काम बघितलंय. पण त्यांच्या लहानपणापासून ते कुठे होते, कशा हालतीत होते, कोणत्या घरात होते आणि तिथून उपमुख्यमंत्री बनण्याची जी एक यात्रा आहे, जो एक संघर्ष होता, त्याची ही गाणी. वा 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 वा. आणि खुद्द साहेबांची भूमिका तुम्हाला साकारायला मिळालेली आहे, त्याही बद्दल मला तुम्हाला सगळं विचारायचं आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो या सगळ्यांना की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. बाकी मंडळी तुम्ही कसे आहात? हसताय ना आणि मजेत आहात ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं पुन्हा एकदा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा युद्ध. या सिनेमातल्या प्रत्येकाच्या भूमिकेविषयी मला जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी ती जी एक खुर्ची आज रिकामी आहे जी मध्ये ठेवलेली आहे, त्या खुर्चीवर सुद्धा अशीच एक दिग्गज व्यक्ती बसणार आहे. त्यांना या महफिलीत आपण बोलावूयात आणि मग गप्पांना मला सुरुवात करायची आहे. या सिनेमाचा आणखीन एक आकर्षण बिंदू म्हणजे सिनेमाचं संगीत. त्यातलं एक गाणं आपण आत्ता ऐकलं आणि आणखीन एक गाणं आहे ते गायलेलं आहे एका वेगळ्याच सेलिब्रिटीने. त्यांच्याबद्दल मला बोलायला आवडेलच. खरं तर सगळ्याच बायकांना आपण होम मिनिस्टर म्हणतो, ज्या घर सांभाळतात त्या होम मिनिस्टर. पण आता इथे अशा होम मिनिस्टर येणार आहेत ज्या स्वतःसुद्धा होम मिनिस्टर आहेत आणि त्यांचे पतीसुद्धा होम मिनिस्टर आहेत. अर्थात काय तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सौभाग्यवती सौ अमृता फडणवीस मॅडम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅम, अतिशय मनापासून या मंचावरती आमच्या या कार्यक्रमात मी स्वागत करतो. खरं तर हे आमचं छोटंसं गाव आहे. या गावाचं नाव पण जरा गमतीदार आहे, थुकरटवाडी. या गावामध्ये आत्ता कुठेतरी पेपर यायला सुरुवात झाली होती. हळूहळू सेलिब्रिटी यायला लागले यांच्या निमित्ताने. आणि एकाच वर्षात आम्हाला वाटलंही नव्हतं की थेट मुख्यमंत्र्यांच्या सौसुद्धा आमच्या गावामध्ये येतील आणि ते स्वप्न साकार झालेलं आहे. आणि या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही सिनेमामध्ये पहिल्यांदा गायन सुद्धा केलंय. तुमचा आवाज आम्ही ऐकलेला आहे, तुम्ही उत्तम गाताच, पण सिनेमामध्ये पहिल्यांदा गायन केलंय. कसा आहे अनुभव? अनुभव खूपच चांगला होता. एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. जे यांची साथ मिळाली तेही खूपच इझी गोईंग होते आणि काहीच असं कळलं नाही की फर्स्ट टाइम जाऊन रेकॉर्डिंग केलं. कारण
म्युझिक डिरेक्टर जे आपले श्रीरंग आहेत, मंदारजी आहेत, साकारजी आहेत, सगळे खूप फ्रेंडली आणि हेल्पफुल होते. तर सगळं खूप इझिली पार पडलं, काही असं टेन्शन नाही आलं. क्या बात आहे. वा वा वा. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करेन आपल्याला की आपण आमच्या सोबत विराजमान व्हा. जोरदार टाळ्या मॅनसाठी. तर शरद, सुरुवात करणार आहे तुमच्यापासूनच. भूमिका ही फार भव्य दिव्य आहे आणि ती साकारण्याचं तितकं दडपणही असेल तुम्हाला. काय होतं तुमचा एक्सपिरियन्स जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ही भूमिका विचारण्यात आली? साकारने मला फोन केला पहिल्यांदा की सर मी एक सिनेमा बनवणार आहे आणि एक तुमच्याशी भेटायचं आहे. म्हटलं ओके, या भेटायला तुम्ही. आणि त्यांनी म्हटलं की मी गोपीनाथजी मुंड्यांवर सिनेमा करतो. म्हटलं ओके, मी काय करणार आहे? तुम्हालाच भूमिका करायची आहे. म्हटलं कोणत्या अँगलने तुला वाटतं की मी भूमिका करेन, म्हणजे कुठून दिसतो मी तसा किंवा त्यांच्यासारखा, आणि तुला म्हणजे तू अशी कल्पना कशी केली? त्याचं उत्तर तेच क्लिअर होतं, सर मी शुअर आहे 100% की तुम्ही दिसणार आणि तुम्ही करणार ही भूमिका. म्हटलं यार मी शुअर नाही आहे, तू इतका शुअर कसा आहे? म्हटलं डिफिकल्ट आहे. नाही यार माझ्याकडनं नाही होणार. मग मी घरी आपल्या बायकोला विचारलं, कीर्तीला, म्हटलं की असं तू 3-4 तू इतका शुअर आहे माझ्याकरता, तर काय करायचं आहे? तर मला छान वाक्य म्हटलं की तू आजपर्यंत मी आपल्या कन्व्हिक्शनवरती काम केलं आणि सक्सेस तुला मिळालं आहे. एक माणूस भेटला जो तुझ्याहून जास्त कन्व्हिन्स्ड आहे, एकदा त्याच्या कन्व्हिक्शनवरती काम कर, बघायचं कसं होतं. वा. आणि त्या दिवशी मी ह्याला फोन केला, ह्यानी मला फोन केला, मी फोन केला, साकार भेटतोय का? मला की हो सर भेटूया. म्हटलं चला करूया पिक्चर. क्या बात आहे. अमृताजी, सिनेमा बनलेला आहे गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आयुष्यावरती आणि साहेबांना तुम्ही जवळून पाहिलेलं होतं, तर तुमचा कसा होता अनुभव आणि सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल? गोपीनाथजी एकदम दिलदार असे व्यक्तिमत्व होते, डायनॅमिक होते, मास लीडर होते. स्क्रॅच, ही स्टार्टेड फ्रॉम अ स्क्रॅच आणि ते कुठल्या कुठे पोचले हे आपण सगळे जाणून आहोत. आणि अशा सिनेमासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन करणं ही संधी मला जेव्हा मिळाली तेव्हा तुम्ही लगेच ॲक्सेप्ट केली. वा वा वा. श्रुती, तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या भूमिकेविषयी मला जाणून घ्यायचं आहे. मी पंकजा मुंडे यांची भूमिका साकारते वा. या फिल्ममध्ये. त्यांची पर्सनॅलिटी इतकी स्ट्रॉंग आहे. आज पंकजा ते इतक्या मोठ्या आहेत, तर त्यांचं काम आणि त्यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या गावामध्ये आला, फार बरं वाटतंय मला. आणि इतकं छान वाटतं की आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सौ सुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे ना इकडे आम्ही सगळं व्यवस्थित वातावरण ठेवलं की काही बिघडायला नको बाबा. छान सगळं त्यांच्यासमोर, काय आपलं वाईट इम्प्रेशन नको. सर नमस्कार. सर मस्त, उत्तम, फारच चांगलं चाललंय. उत्तम उत्तम. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून. असे दिवाळी कशी गेली? दिवाळी उत्तम. मला तर फार कशी जाणार, तुम्ही आहेत म्हटलं. मला पण दिवाळी खूप आवडते. हा? आणि दिवाळीत फराळ. हो ना. मला आणि माझ्या बायकोला, म्हणजे माझी बायको तर म्हणजे रेमटो ते फराळ. हो ना. मागच्या एका वर्षी यांच्या बायकून चुकून करंजी म्हणून यांनाच खाल्लं होतं. म्हणजे आहेत ना छोटे. खूप आवडतो फराळ ना त्यांना. झालं परडे भरला मी ओळख करून देतो, हे ओरिजिनल नाही आहेत पोलीस, विश्वास ठेवू नका चुकून पण, कारण गृह मंत्रालय इकडे बसलंय असं म्हणायला हरकत नाही. हे आमच्या गावातले एक वेगळेच पोलीस असतात ते, त्यामुळे ते तसे आहेत. आणि कशासाठी आला तुम्ही इकडे? आज मी शरद केळकर यांना. म्हणा एकदा ते म्हणा. म्हणा. शरद केळकर. अगं माझं देवा, येस नाही येस, हे जे 5,000 का 5च्या आत्ता. हा, एक फंबलचे 5,000 आपले ठरले. हा बोला. ओके, मी शरद केळकर यांना अटक करायला आलोय. अरे वा. मला असं वाटलं होतं शरद केळकर म्हणजे हे हट्टाकट्टा, हे उंचचे उंच असेल. हा, पण त्याचं लहान बाळ निघालं रे. तो नाही का काकस्पर्श मधला तो लहान बाळ, तो इव्हेंट करतो तो नाही का. हे बघ त्याचा फोटो, हे बघ. हा ना. हे बघ त्याचा फोटो बघ. हा अभिजित केळकर आहे. तुमचं काहीतरी गणित चुकलेलं आहे. हा, हे फोटो हा घेऊन आलेले आहेत. अभिजित केळकर. मग शरद केळकर कोण आहे? जरा मागे वळून बघा ना तुम्ही. असं बसलं ते तरी सर एकदा उभे राहा ना तुम्ही. सर ते बघा ना इकडे. अमिताभ बच्चन, जया बादुरी.
उंच आहे नाही हो अशी मान अशी नाही झाली पाहिजे. हा हा वरती रेंज भरपूर असेल नाही अरे नेटवर्क फुल नेटवर्क फुल नेटवर्क मला असंच होतं नेहमी. ते वेगळा टॉवर नाही वापरते, स्वतःच एक टॉवर आहे माहितीये का तुम्हाला. तुम्ही त्यांना अटक करणार एवढं धाडस तुमचं. काय करणार ड्युटी आहे अच्छा साहेब. चलायचं चला चला. किती आम्ही प्रयत्न केला ना काहीतरी छान करण्याचा, असं काहीतरी आमच्या गावात घडतं. कारण गावात असं काय करणार. आता शरद केळकर यांना अटक झाली आहे. बघूयात मग थुकरटवाडी पोलीस स्टेशनमध्ये आता काय होणार आहे. अरे बापरे काय केलंय. बसा. अरे खरंच नाही आणलंय मला म्हणजे पोलीस स्टेशनात. मला वाटलं नाही नाही ते गंमत करतो बहुतेक. नाही नाही घाबरू नका, माझं पोलीस स्टेशन आहे. बसा बसा सर तुम्ही. ते काय त्यांचं फार नका सिरियसली घेऊ त्यांना. पुढे तुमचे काही लिहायचं आहे काही कन्फेशन करायचं साहेब आहे येणार का? होता अच्छा का? टेन्शन नका घेऊ. बोला माऊली. काय हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. हा चेहरा लक्षात ठेव. हा ठेवला पुढे. आपली लात भारी, हा आपली बात भारी, त्या मायला आपलं सगळंच लय भारी. नाही ऍटिट्यूड जमलाय, ऍटिट्यूड जमलाय. फक्त इकडे थोडा प्रॉब्लेम आहे. बॉडी ह्याची आहे आणि एक आवाज त्याचा असं काही. नाही सर हे कोण आहेत माहिती आहे का. हे यांच्या गावातलेच एक कलाकार आहेत. ते पिक्चर बघितलं की असं भूत त्यांच्या अंगामध्ये. हे ओरिजिनल नाही आहेत. म्हणजे मला भ्यायची गरज नाहीये. नाही नाही अजिबात गरज नाही. आजू, चल. ए छोटा संग्राम बाप्पा बस. अरे हो हा तसाच जा पुढे. काय पेमेंट वाढलं तू. मग कुठल्या खुशीत नाचून राहिला. चल होय माग चल. ए कोण बी तू चल अंदर. म्हणजे मी वापस या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. म्हणजे अरे क्या बात आहे. साक्षात श्रुती मराठे. हो अरे वा 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 मॅडम तुम्ही बरं झालं आल्या. म्हणजे बरं दिवसाची वाट बघून आलो तुमची. म्हणजे तुमची ती सिरियल होती ना झी मराठीवरती ती वॉशिंग पावडरवर आधारित. अरे राधा ही पांढरी. राधा ही पांढरी. राधा ही बावरी असं होतं ते. अरे नाही नाही पांढरी असतात ना. अरे किती सगळे सगळे एकही ड्रेस वेगळा वापरला नाही. सगळे पांढऱ्याचे पांढरे कपडे आहे की नाही मॅडम. सगळे पांढरे एकदम. म्हणजे म्हणजे मला काय वाटलं मला थोडं माझं कन्फ्युजन झालं का माझ्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता पहिल्यांदा. तर मला काय वाटलं बा मला दिसत काय हे पांढरे. ऍक्च्युअली मॅडम खरंच असतील रंगीत मला वाटते पांढरे आहेत. पण मी काय केलं कर्ज बिर्ज काढलं आणि रंगीत टीव्ही घेतला. अच्छा त्यांच्यासाठी खास. हा खास कर्ज काढून रंगीत टीव्ही घेतला. नंतर मला कळलं का बेसिक मध्ये चांगड बुत्ता आहे. त्यांनाच पांढरे आवडले. एकदम पांढरे पांढरे कपडे. म्हणजे काय तुला मेंटेनन्सचा फार त्रास होत असेल मॅडम का. पांढरे कपडे म्हणजे एकच ड्रेस घालायचा तोही रोज आणि तोही मळू द्यायचा नाही. म्हणजे केवढं टेन्शन. अरे वेगवेगळे असतात ते. वेगवेगळे असतात ते. अच्छा वेगवेगळे ड्रेस असतात का. पांढऱ्यात पण व्हेरिएशन असतात. आणि ते मला तर वाटलं म्हटलं मेंटेनन्स मध्ये इतक्या तर चहा पण ऍप्रन घालून पित असतील का बा. एक पडू दे म्हणून आता मॅडमचं खास कौतुक करायला पाहिजे का. आम्हाला म्हणजे मी फोटो बघितला स्वतः. तुम्ही ते ढोल वाजवता म्हणजे ढोल. हो हो अरे ते केवढा मोठा ढोल आहे जबरदस्त. बापरे एवढे मोठे मोठे ढोल मॅडम वाजवतात. जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. गणपती मिरवणुकीत त्या वाजवतात. फोटो मिरवणुकीत वाजवतात. हा मी मी स्वतः फोटो बघितला. पण मॅडम काय तुम्हाला खरं सांगतो तुम्ही ना मागच्या आठवड्यात आमच्या थुकरावड्यात यायला पाहिजे तुम्ही. का तुमचं म्हणजे ते वाजवण्याची हाऊस पूर्ण झाली असती ढोल वाजवण्याची. का पण ते गणेश आचार्य आले होते आमच्याकडे.
असू द्या काय अरे बापरे वा साक्षात अमृताताई या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या एकदा वाजवा. पण मॅडम बद्दल खास एक गोष्ट म्हणजे इतक्या तिचे पती मुख्यमंत्री असून सुद्धा एकदम साध्या स्वभावाच्या. फक्त मला एक जरा पर्सनल तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, म्हणजे राग बनवू नका तुम्ही. म्हणजे आता साहेब मुख्यमंत्री आहे तर लोकांचा राबता असेल घरात, किती लोक येत जात असतील, निदान 1000-1500 कप चहा तुम्ही करत असाल रोज का मॅडम? पोहे एक म्हणजे पूर्ण एक पोताभर पोहे होत असतील ना. पण म्हणजे चेहऱ्यावर शिकस्त नाही काही, म्हणजे हे नाही. आता आमच्या घरी येऊन पहा मॅडम, 2 पाहुणे आले ना, बायको कटकट करते, चहा करते 2 पाहुण्यासाठी. मी तुमच्याकडनं काही टिप्स घेऊन बायकोला देईल का बा कसं राहावं, म्हणजे एकदम हसत खुश कसं राहावं असं मी त्यांना शिकवला. आम्ही चहा नाही पाजत, आम्ही प्रेमाच्या 4 शब्दांनी पोट भरतो लोकांचं. नाही तेही चालते ना, पण ते शिकवा ना. ते नक्की ते शिकवा आम्हाला. ट्रेनिंगला पाठवून दे त्यांना. हा मी त्यांना पाठवतो. म्हणजे आता चहा काय प्रेम काय सारखंच राहते ना, असं काय हरकत नाही. सर मी फॅन आहे सर तुमचा. तुमची ती चित्रपट ठेवू का लय भारी बाप रे बाप काय जबरदस्त काम केलं सर लय भारी मध्ये. फक्त सर मला एक शंका आहे, तुम्ही आता पर्सनली आले म्हणून विचारतो. ती त्या पिक्चरमध्ये जे ती आई राहता, आईची भूमिका करणाऱ्या ज्या आहे मॅडम माऊलीच्या, त्यांना तुम्ही प्रत्येक वेळेस म्हात्रे म्हात्रे म्हणून का आवाज देतो? आडनाव म्हात्रे होतं का? ए म्हात्रे ए म्हात्रे ए म्हात्रे. म्हातारे होते ते, म्हातारे म्हणत होते ते. अच्छा म्हातारे म्हणत होते का? मला म्हात्रेच आहे. मला म्हटलं आडनाव असेल म्हात्रे बाईचं, काय सांगता येते काय सांगता येते. सर तुम्ही आला आता काय सर ड्युटी आहे, मजाक आपल्या जागी सुरू ड्युटी राहते. सर सरांवर पहिला आरोप असा आहे का तुमचा थोडा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या काही लक्षात राहत नाही असा आरोप आहे तुमच्यावर. काय संबंध म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला. संबंध म्हणजे यांचा जो सिनेमा होता लय भारी, त्याच्यामध्ये ते ऋतिक देशमुख जे होते. कोण ऋतिक देशमुख? ऋतिक देशमुख सर काय ड्युटीमुळे आम्हाला बघायला मिळत नाही सर, म्हणून पोलीस लोकांचं तुम्ही समजून घ्या सर, दुःख समजून घ्या. असं नाही आम्हाला बघायला मिळत नाही ड्युटीमुळे. रितेश देशमुख जे होते तर ते यांना सारखं म्हणायचे, 15-20 वेळा तरी म्हटलं असं का संग्राम हा चेहरा लक्षात ठेव, संग्राम हा चेहरा लक्षात ठेव. म्हणजे थोडासा तुमच्या नाही असं नाही. माझी मेमरीचा लॉसचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांची मेमरीचा लॉसचा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांना लक्षात नव्हतं राहत की मी ह्यांना म्हटलंय की नाही म्हटलं एकदा, म्हणून ते परस्पर रिपीट करायचं. काय आरोप आहे त्यांच्यावर? आरोप म्हणजे त्यांच्यावर असा आहे, जरा थोडा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या लक्षात राहत नाही. मेमरी लॉस CID ये प्रूव कर सकती है. दया हाँ सर. फिलिपाइन डायऑक्साइड ऑफ द प्रॉपर्टी ऑफ ऑक्साइड लेकर फिलिपाइन डायऑक्साइड ऑफ द प्रॉपर्टी डायऑक्साइड म्हणजे काय? ते सकाळी आणलं नाही का आपण विकत? अभी समझ में आ जाएगा कि मेमोरी लॉस का प्रॉब्लम है या नहीं है. क्या लगता है तुम्हें कितनी मेमोरी होगी तुम्हारे पास? कुछ टेराबाइट्स में तो होगी. ओ टेराबाइट्स में होगी, मेरा तो बाइट्स में ही होगी. हाँ सर. कितनी मेमोरी होगी तुम्हारी? 1 GB सर. गुड. दिखा सकते हो? हाँ सर. दिखाओ. 1 GB ना. अब इस बॉक्स में से मैं तुम्हें कुछ चूजे दिखाऊंगा. चीजें पैसे का पाहिजे. चीजें वस्तू म्हणा वस्तू. अब इस बॉक्स में से मैं तुम्हें कुछ चुस्ते दिखाऊंगा. अरे सर तुम्ही चुकीचं बोलताय. चीजें वस्तू वस्तू वस्तु. ओके. तुम्हें वह सब चुस्ते याद रखने हैं और फिर मुझे बताने हैं कि मैंने तुम्हें कौन से चुस्ते दिखाए. वस्तू है. ओके. चला. मुली. मुळा.
पालेभाजी आहे, मेथी आहे, काय मेथी आणि पालकचं हायब्रिड आहे वाटतंय. फ्लॉवर. ब्रोकोली नाही ते ब्रोकोली. ब्रोकोली आहे. हा खोपोली. ब्रोकोली 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 खोब्रोली. ते टाकून दुधी. दुधी. सिमला मिरची. ब्रोरोली. बोरिवली नाही रे, बोरिवली नाही, ब्रोकोली. ब्रोकोली. लाल माठ. अरे परत आलं. डोंबिवली. सोडा सोडा. ब्रोकोली 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 ब्रोकोली. हा ही खोब्रोली नाही आपल्याकडे. ही नाही आपल्याकडे. खूप महाग असते ती. जाऊ दे, नाही आपल्याकडे ती खोब्रोली. नाव येत नाही म्हणून फेकून दिली वस्तू त्यांनी. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आल्या असतील ह्या सगळ्या गोष्टी. नीट आठवा कुठल्या कुठल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या. आणि आता मला सांगा की या बॉक्स मध्ये कुठल्या गोष्टी आहेत. तुम्ही चेंज नाही केले ना? नाही नाही, box मी वर तेच कपडे घालून फिरतोय. सांगू? सांगा टेस्ट करा. त्या बॉक्स मध्ये काय काय आहे. मुळा, मग पालक आणि मेथीचं हायब्रिड, मग दुधी, ब्रोकोली, शिमला मिर्च. खोब्रोली तो नहीं. झाल्या सगळ्या भाज्या माझ्या हिशोबाने. वेरी रॉन्ग, वेरी रॉन्ग. अभी उस बॉक्स में कुछ भी नहीं है. मैंने तुमसे पूछा था कि बॉक्स में क्या है. वेरी रॉन्ग. मेमोरी लॉस का प्रॉब्लम है शायद तुम्हें, लेकिन एक छोटे से प्रयोजन के बाद वह भी प्रूव हो जाएगा. बाजू में हट जाओ. अब मैं तुम्हें कुछ फ्रूट्स दिखाता हूँ. ओके, तुम्हें देखना है वो फ्रूट्स कौन से हैं, याद रखने हैं. ओके, ये संतरा. सर ते आपलं पर्सनल आहे. तेच म्हटलं, संत्रा डायरेक्ट बाटल्यांमध्ये कोणी उचली. ओके ओके. डालिंब. 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 मराठीत का बोलत नाही आपण? बोलत नाही. संत्र. सफरचंद. पेर. आता न बघता सांगा मी तुम्हाला काय काय सांगितलंय ते. डाळिंब, केळं, सफरचंद, संत्र आणि पेर. ओके सर, टोटल 105 रुपये झाले याचे. सगळी फळं आणली आहेत, सर. ओके, दूसरा इल्जामात. तुम्ही घ्या घ्या. चालेल मला? यस यस सर, ऑल इज युअर्स. 105 रुपये. तुमच्यावरनं दुसरा एक जबरदस्त आरोप असा आहे, एक जनरल माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये 206 हाडं असतात असं डॉक्टरनं सांगितलेलं आहे. पण तुमच्या शरीरात 412 हाडं आहेत आणि ते सारखे फ्रॅक्चर होत असतात. तर तुम्ही एकदम हाडाचे कलाकार आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? खरं आहे ते. हा, ते काय सर असं? माहिती नाही, तर लोकांना असं वाटतं की हा इतका फिट का राहतो, बहुतेक मला दुष्ट लागतंय, मला असं वाटतं. अच्छा, मग सारखे तुटत राहतात ते. हो, म्हणजे असं म्हणायला ठीक आहे, दुष्ट लागतं, पण चूक माझीच असते नेहमी, कारण मी थोडा अतिउत्साही. मग एक मिनट. अरे आता याचं काय आहे? सीआईडी बोली बोली बातों पर कभी विश्वास नहीं रखती. सीआईडी हमेशा सबूत की बुनियाद की चोटी के. ओके, हम यह प्रूव कर सकते हैं कि इनके हाड़ों में कुछ तभी गड़बड़ हो सकती है. लिज्जत पापड. काय चालू तुझं? जे काय ते बोला ना. ओके दया, हमें प्रूव करना है. एक्सरे डायऑक्साइड लेकर आओ दया. हे काय हे काय माहिती आहे ना माझ्या. एक्सरे डायऑक्साइड म्हणजे काय? की नाही का एक्सरे काढतात रे. सीआयडो की लँग्वेज है. सीआयडो की. एक सीआयडी 2 सीआयडो. आओ यहाँ रख दो.
मिस्टर शरद केलकर साहब, आओ खड़े रहो वहां पर. सर हाँ सर. अब आएगी बाहर हमारी मशीन. फोटो काढते का एक्सरे? डरना नहीं, यहां से कुछ निकलेगा बाहर. ओके, कम ऑन शरद केलकर साहब. सर असं एक काढा ना सर. सर जरा एक्सप्रेशन मैच कीजिएगा. वो पाउट नहीं आ रहा सर. ओके सर, नहीं आता रहेगा तो चूल भरल्यासारखं करा. ओके सर, व्हेरी गुड. कम ऑन दया. सर आता असं करा. यो यो, व्हेरी गुड पोज सर, व्हेरी गुड. थँक्यू सर. ह्याचा काय उपयोग तुम्ही असं? ते मागे लागतं सर, ते मागे लागतं. सीआईडी की कुछ प्रोसेस होती है, बैठ लीजिए सर, बैठ लीजिए. अब इसमें से बाहर आएगा एक्सरे. सबूत, एक्सरे डाइऑक्साइड का रिपोर्ट. डर मत जाना अपने आप को देखकर शरद केलकर साहब. हे काय हे काय फोटो किती असं? सर माझा बिझनेस आहे, 35 रुपयाला 40 कॉपी देतो सर मी. सर आज तुमच्यासाठी खास ऑफर आहे सर, 30 रुपयाला देईन सर ह्या सगळ्या कॉपीज तुम्हाला. नाही मी काय नाही याच्यात तुम्ही याच्या फालतूपणा करत राहिला. तुम्हाला सांगतो, तुमच्यावर तारीख लावेल मी. तुम्हाला अजून एक आयटम दाखवतो. म्हणजे जसं मी आता श्रुती मॅडम बद्दल बोललो होतो की त्या ढोल वाजवतात, तर काय मी सर ते साहित्य मागवलेलं आहे. आता मी श्रुती मॅडमना विनंती करतो की मॅडम तुम्ही या आणि तुम्ही एकदा ढोल वाजवून दाखवा आमच्या थोकरवाडीच्या जनतेला. पुण्यामध्ये कलावंत ढोल ताशा पथक असं एक पथक आहे. त्यात अनेक कलाकार आम्ही ढोल वाजवतो. आणि आत्ता जे गणपती झाले माझं दुसरं वर्ष होतं. अमेझिंग एक्सपिरियन्स. क्या बात. मग एक तर झलक आम्हाला बघायची, आम्ही एकचा ढोल पण मागवलेला आहे. श्रुतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. आणि शरद सरांसाठी पण जोरदार टाळ्या. आता येणार आहे ओमकार, तुमच्याकडे तुमची काय आहे भूमिका सिनेमात? साकार. सगळ्यांचंच उत्तर हे साकारवरच येऊन थांबतं. साकार जो उल्लेख करतायत त्यांनी केला हे मला सांगावं लागेल. साकार राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्याने मला सांगितलं की प्रमोद महाजनांची भूमिका तुला करायचं आहे. म्हटलं वेडा आहेस का तू? प्रमोद महाजन आहेत ते. तर मी त्याला फक्त एवढाच प्रश्न विचारला की तू शुअर आहेस, तू कन्फर्म आहेस? त्याने इतका कॉन्फिडन्स दिला ना, तो म्हणाला की हा रोल तूच करू शकतोस. दीप्ती तुमच्याकडे येणार आहे, तुमची काय आहे भूमिका सिनेमात? संघर्ष यात्रा या चित्रपटात मी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांचं कॅरेक्टर केलं, यांची भूमिका केली. खूप छान वाटलं मला ही भूमिका करून. सावली कधी आपली सोबत सोडत नाही. आपण कुठल्याही चढ उतारात असू,
सुखदुःखात असू ती आपल्याबरोबर कायम असते. तर या सावलीसारखं पावला गणिक आणि सावलीसारखी त्यांनी सोबत केलेली आहे प्रज्ञाताईंनी. तर या 2 गोष्टी मी डोळ्यासमोर ठेवल्या, साकारने सांगितलेल्या गोष्टी, आणि मी ही व्यक्तिरेखा साकारली. वा. प्रीतम, तुमची काय भूमिका? मी डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं कॅरेक्टर करत आहे. आणि जसं पंकजाताई किंवा बाबांचं जे रिलेशनशिप आहे ते फिल्ममध्ये आम्ही खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता मॅडम इथं आलेले आहेत म्हटल्यानंतर आमच्याही मनात काही प्रश्न आहेत, तेही मला त्यांना विचारायचे आहेत. देवेंद्रजींबद्दल आणखीनही मला माहिती खरं तर घ्यायची की घरी देवेंद्रजी कसे असतात, फॅमिलीमध्ये कसे असतात, कसा आहे त्यांचा स्वभाव? स्वभाव एकदम शांत आहे. ते उत्स्फूर्त पोयट पण आहेत, हे खूप ओ लोकांना वा माहित वा, नाही. हे माहित नव्हतं आम्हाला खरंच. आणि बाकी घरात आल्यावर तर ते ऐकतात. म्हणजे ऐकतात, या एका वाक्यात सगळं आलं. बघितलं, होम मिनिस्टर घरी कोण असतं तर याच असतात. मग सरांसाठी जर कुठलं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं कराल? 2 ओळी. ते खूप बिझी असतात, तर मला ते गाणं आठवतं, आज जाने की जिद ना करो. वा. जातात कसे ते? जातात कसे येतं असं गाणं म्हटलं? त्यांनी जर आजचा एपिसोड बघितला तर उद्या मंत्रालयाला सुट्टी आहे बघा. आता खरं तर एका अशा व्यक्तीला मी तुम्हा सगळ्यांना भेटवणार आहे जे खरं तर कालबाह्य झाले जगासाठी, पण ते अजूनही या गावात असतात. ते म्हणजे पोस्टमन काका. आणि ते आज अमृताजींसाठी एक पत्र घेऊन आलेले आहेत. बघूयात ते कोणाचं आहे. नमस्कार. एका सामान्य स्त्रीने हे पत्र लिहिलंय तुमच्यासाठी. महाराष्ट्रातल्या सामान्य स्त्रीनं. काय म्हणू तुम्हाला? डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन बाई म्हणतो आपण, तसं मुख्यमंत्री बाई का आपलं साधं सरळ अमृता वहिनी? नाही, हेच बरं आहे. बाकी तुमच्या साड्या छान असतात. कुठून घेता? तुम्हाला सांगते, आम्ही कुठेही साडी घेतली ना तरी लोकलच्या डब्यात तिचं वाटोळच होतं. असो, नवरा मुख्यमंत्री झाला पण तरीही तुम्ही नोकरीचा राजीनामा नाही दिलात, म्हणून विशेष अभिनंदन. बाईने नोकरी सोडायची काय गरज आहे म्हणते मी. त्यात माझ्यासारखीने नोकरी सोडली तर ठीक आहे. वरिष्ठ कारकून आहेत आमचे हे. 7वा वेतन आयोग आहेच, चिंता नाही आहे कसली. तुमच्या ह्यांची नोकरी मात्र बिनभरोशाची. आधीच 5च वर्ष, ती पण पूर्ण करता करता नाकी 9 आणतात तो लोक. बाकी तुम्ही फारच प्रेम करता बाई नवऱ्यावर. साहेबांकडे बघितलं की कळतं लगेच ते. ओसंडून वाहतंय प्रेम. सीएम झाल्यापासून ट्विटर आणि फेसबुकवर फार असतात ते.
आमच्या यांना तर बंदच करायला लावलंय मी फेसबुक. आणि ते तूर डाळीचं जरा घाला कानावर त्यांच्या. म्हणजे आम्ही सामान्य लोक रोज बोलतोच, पण तुम्ही बोललं की जरा वेगळं पडतं. जाता जाता एकच, गायीच्या बाबतीत तुमच्या यांचं सरकार खूप संवेदनशील आहे, चांगली गोष्ट आहे. पण तेवढंच त्यांनी बाईच्या बाबतीत व्हावं ही नम्र विनंती. म्हणजे आम्ही नोकरी करणाऱ्या बायका जीव मुठीत धरून बाहेर पडतो. साधं शौचालय सापडत नाही मेट्रो सिटीमध्ये आपल्या. हे गाऱ्हाणं मात्र तुम्ही पोचवाच, खूप अर्जंट आहे. तुमच्यासारख्या वर्किंग वुमनला आमच्या या समस्या समजू शकतात. बाकी शनी मंदिरात आजही बायकांना प्रवेश मिळत नाही. त्या शनीला पण बायकांच्या पत्रिकेत प्रवेश मिळू नये एवढीच इच्छा. त्या तुरडाळीच्या भावाचं फक्त कानावर घाला त्यांच्या. मग बघा महाराष्ट्र तुमच्या आवाजाला कशी दाद देतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य स्त्रियांनी हे पत्र लिहिलं, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पहिले तर मी कोणत्याही स्त्रीला सर्वसामान्य मानत नाही. प्रत्येक स्त्री स्पेशल आहे आणि तिला हक्क आहे एकदम फ्रीली जगण्याचा, बिना कोणत्याही भीतीने जगण्याचा. तर तुमचा मेसेज मी नक्की साहेबांना पोचवीन आणि मी फॉलोअप करीन जोपर्यंत ते ॲक्च्युअल होत नाही, साकार होत नाही. तर मी तुमच्याबरोबर आहे आणि आपण महाराष्ट्र घडवू नक्कीच. वा वा. आणि एक कुरिअर पण पाठवलंय त्या वहिनींनी तुमच्यासाठी खास, फार प्रेमानं. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे संघर्ष यात्रा या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात साकार राऊत यांचं. तुमच्या नजरेतून काय आहे संघर्ष यात्रा? टायटल जे आहे फिल्मचं आमच्या, ते परफेक्ट सूट होणारं टायटल आहे. संघर्ष यात्रा जी गोपीनाथ मुंडेंनी केली ती आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. वा 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 वा. आता आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे मॅम की जे गाणं तुम्ही चित्रपटामध्ये गायलेलं आहे त्याची एक झलक या मंचावरती जर आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल आम्हाला. थँक्यू. वा 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 वा.
तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाला ज्यांनी संगीत दिलेलं आहे अशा संगीत दिग्दर्शकांना. स्वागत करूयात अनिरुद्ध, अक्षय आणि श्रीरंग उरेकर यांचं. कुठलाही संगीतकार जेव्हा संगीत द्यायला सुरू करतो तेव्हा त्याचं एकच स्वप्न असतं की फिल्ममध्ये डेब्यू करायला कधी मिळेल. आणि मला खूप आनंद होतोय की माझं हे स्वप्न संघर्ष यात्रा या सिनेमात संगीतकार म्हणून पदार्पण करून साकार होत आहे. आता येणार आहे अक्षय, तुमच्याकडे तुमचा कसा होता अनुभव? सांगायची गोष्ट अशी म्हणजे माझे आजोबा हे स्वतः शाहीर होते आणि मला पण पहिलं गाणं हे पोवाडाच मिळालं, हे माझं नशीब. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे अशा निर्मात्यांना. जोरदार टाळ्या सूर्यकांत बाजी आणि संदीप घुगे यांच्यासाठी. आम्ही विचार केलं की खरोखर साहेबांच्या संघर्षाची यात्रा जी अर्धवट राहिली असेल ते आपण चित्रपटाच्याद्वारे हे प्रदर्शित करावं. थँक्यू सो मच सर. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, नवीन कलाकारांसह, असंच हसण्यासाठी. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.